नमस्कार तुमकां सगळ्यांक येवकार दिता आणि आम्ही आयज आसा सध्या म्हणजे रघुवीर घाट जो हांगा खेड जर तुम्ही पावला देड वराची वाट जर तुम्ही चलत कंप्लीट डोंगर आसा आख्खो घाट आसा वेडी वाकडी वळणां जी आसा खूप डेंजरस घाट आसा एक्चुअली स्लो गाडी चलोवपाक जाय पण एकदा जर तुम्ही वयर घाटार पावले जाल्यार इतले बरे दृश्य तुमकां दिसतले की ह्या कॉन्क्रीट जंगलांतल्यान तुम्ही एक्चुअल जंगलान पावतले थंय कितलेशेच धबधबे ह्या वाटेर येताना वाटेरूय खुबशे लोक त्या धबधब्यांचेर रावतात पण गाडी खूब सांबाळून चलयात बिकॉज ते पार्किंग फॅसिलिटी तशी ना दोन्ही वाटेन गाडयो राविल्ल्यो आसता आणि मदींच त्या धबधब्याचेर लोक न्हातात बी पण इतले सुंदर दृश्य हांगा दिसता हांगाच्यान वचोनशें अजिबात दिसना आमी 10 मिनटां खातीर आयल्ले पण 1 वर जालें हांगाच्यान भायर सरेनशें दिसना रघुवीर घाट 10 वर्सां हेजेर काम जाल्लें आसा ह्या रस्त्याचेर आनी हो घाट सगळो तयार करपा खातीर 10 वर्सां लागली आनी 10 वर्सां नंतर 2009 ह्या साली हांगा हे सगळे ओवरऑल तेंच्यांनी केल्ले आसात पण हांगा खुबश्यो गजाली करपाची गरज आसा सेफ्टीची गरज आसा बिकॉज खूब कडेन पायप्स सेफ्टी ना हांगा एक डस्टबिनाची गरज आसा म्हाका दिसता हांगातले शासनान तेजी काळजी घेवप आनी हांगाय आमी आतां उलयतले JCI जे खेड JCI जे हांगा आसात तेंचे प्रेसिडेंट आमचे बरोबर आहा तेंच्या कडल्यानूय आमी जाणून घेतले एक्चुअल ह्या घाटाची हिस्ट्री कितें ह्या घाटांतल्यान महाबळेश्वर कितले लागीं बिकॉज खूब लोक म्हणटा की मिनी महाबळेश्वर सो हांगाच्यान महाबळेश्वर वतना कितलो टायम लागता आनी हे सुंदर अशें वातावरण जेन्ना आमी हांगा पळयता तेन्ना हांगा कितें कितें गजाली तुमकां मेळटा आनी तुमी ओवरऑल ट्रीप जर खेळांतल्यान हांगा रघुवीर घाटार करपाक जाय जाल्यार कितें जाय तें आमी ह्या प्रेसिडेंटा कडल्यान जाणून घेवया JCI खेड ते प्रेसिडेंट आमच्या बरोबर आसात अमर आनी तेंचे 2 वांगडी तेंच्या बरोबर आसात तेंच्या कडल्यान जाणून घेवया ह्या जाग्याची सगळी खासियत अमर इथे एक्झॅक्टली ह्या जागेला काय म्हणतात आणि खेडवरनं इथे पोहोचायला किती वेळ लागतो ह्या जागेला रघुवीर घाट असं म्हटलं जातं आणि खेडवरून साधारणतः एक 25 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि हे सह्याद्रीच्या खोऱ्यातलं बसलेलं गाव आहे म्हणजे सह्याद्रीच्या आपण ह्या बघतोय तर ह्या सर्व सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत ह्या सह्याद्रीच्या ज्या आहेत समोर दिसत त्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत आणि त्याच्यामध्ये हा घाट वसलेला आहे या घाटाची खासियत म्हणाल तर अशी आहे की जेव्हा शिवाजी महाराजांच्या काळात महाराजांनी देखील या ठिकाणातून प्रस्थान आणि आगमन केलेलं आहे या घाटातून ह्या घाटाच्या खाली खोऱ्यात बघितलं खोपी शिरगाव अशी गाव आहेत की शिवाजी महाराजांचे जे वंशज होते भोसले घराणं अशी 7 गावं या ठिकाणी खाली वसलेली आहेतच तसंच आता हे जे ह्या घाटातून महाबळेश्वरला देखील जाता येतं किती लांब आहे महाबळेश्वर म्हणजे आमचे टुरिस्ट जे इथे फिरायला येतात त्यांच्या माहितीसाठी महाबळेश्वर इकडनं किती लांब इथून एक साधारणतः आता ह्या जागेपासून एक 15 किलोमीटरवर एक साधारणतः शिंदी गाव आहे आणि शिंदी गावच्या पुढे गेल्याच्या नंतर एक तापोळ म्हणजे कोयनेचं जे बॅकवॉटर आहे याच्यातून बोटीने पलीकडे जाण्याची व्यवस्था होते आहे आणि तिथून आपलं महाबळेश्वरला जाता येतं आणि ह्या ठिकाणी मी आवर्जून असं सांगेन की जे शिंदी गाव आहे त्याच्या पुढे तापोळ ह्या गावाच्या इथे जे आपले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सध्याचे असणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील गाव वसलेले आणि त्यांच्या प्रयत्नातून आता त्या जो तापोळाचा जो बॅकवॉटर आहे ह्याच्यावर एक ब्रिज होणार आहे आणि ह्याच्यातून आपल्याला महाबळेश्वरला जाणं खूप सोपं पडणार आहे म्हणजे रत्नागिरी आणि सातारा या दोन्ही जिल्ह्याला यातून जोडलं जाणार आहे किती म्हणजे इथे येताना जे पर्यटक इथे येत आहेत त्यांना स्पेसिफिकली कुठचा सीझन असेल तो सीझन इथे तुम्ही सांगणार आहात की ह्या सीझनला आलं तर इथे आणखी छानपैकी वातावरण असतं की पावसात उन्हाळ्यात की थंडीत पावसातच ह्या साधारणतः जर 15 जून नंतर आपण इकडे आलो आणि साधारणतः जुलै महिन्यात यावर्षी पाऊस कमी आहे जर आत्ता पाऊस असता तर आपण बघितलं असतं की खूप असं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धुकं पसरलेलं असतं आणि ह्या सीझनमध्ये साधारणतः जुलै ऑगस्ट म्हणजे पावसात म्हणायला लागेल या दिवसात अगदी यायला इथं खूप असं छान वाटतं फॅसिलिटीच्या संदर्भात जर कोणी टुरिस्ट इथे येतो गोव्याहून तर त्याला राहण्यासाठी किंवा सोयी सुविधा काय आहेत अजून तेवढीशी अशी की अजून या ठिकाणी सोयी सुविधा झालेल्या नाहीत पण मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन देखील करेन एक प्रशासनाला देखील की या ठिकाणी जर हे चांगलं एवढं प्लेस आहे तर या ठिकाणी राहण्यासाठी जे पर्यटक येतात यांच्या राहण्यासाठी देखील व्यवस्था करणं खूप गरजेचं आहे आता एक हॉटेल आहे इथे पण अजून देखील होणं गरजेचं आहे आणि काय सांगाल की पर्यटक इथे पूर्ण गोव्यातच नव्हे तर पूर्ण देशभरातनं इथे पर्यटक येतात त्यांच्यासाठी तुम्ही इथे जे रहिवासी आहेत खेड किंवा या घाटमध्ये जे रहिवासी आहेत त्यांची अपेक्षा काय आहे आणि त्यांच्यासाठी मेसेज काय असणार त्यांच्यासाठी मेसेज असेल असं की हे बघा हे पूर्ण ही नॅचरल ब्युटी आहे तर की प्रत्येकजण जसं इथे येतोय ह्या ठिकाणी या घाटाचा आनंद लुटतोय पण मी सगळ्या पर्यटकांनी जास्तीत जास्त असं चांगलं एक आवाहन करेन की इथे येतोय आपण जर एखादं काही खायला आणतोय पाणी बॉटल्स आणतोय तर जसं आपण घेऊन येतोय तर तशीच ती रिकामी बॉटल पाण्याची असेल किंवा खाण्याची असेल हे आहे तसं रिकामं परत घेऊन जायचं की जेणेकरून इथं या परिसराची स्वच्छता राहील यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे बरोबर अमर थँक्यू व्हेरी मच धन्यवाद तुम्ही आमच्याबरोबर बोललात आणि ही माहिती पर्यटकांना दिला त्याच्याबद्दल दोन्ही मेंबर
तुमचे पण खूप खूप धन्यवाद. थँक्यू. हे आशिल्ले अमर खेड जे JCI खेड हा त्यांचे प्रेसिडेंट हा आणि त्यांच्यानी सांगल्या प्रमाणे हांगा आतांच सुरू जाला गेली 10-15 वर्सां म्हणपाक शकता की सुरू जाला आणि हांगा कंटिन्युअसली टुरिस्ट जे आसा ते येतात. त्यांच्या कडल्यान एकूच मागणें तेंच्यांनी मागला की हांगा ही जागा तशीच दवरची राखून आणि स्पेशली जे उदकाची बॉटल चिप्स किंवा अश्यो ज्यो गजाली हांगा घेवन येता तेजो कचरो हांगा उडोवचे न्हू आणि सकयल तर उडोवचेच न्हू बिकॉज थंय क्लीन करपाक आनीक डिफिकल्ट जाता. सो प्लीज ही जागा तशीच दवरया आणि हे वातावरण जें आसा आणि हे पर्यावरण जें आसा तशेंच आमी सांबाळून